झी 24 तास एक पाऊल पुढे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये दिल्लीच्या कोर्टानं अजामीनपात्र वॉरंट बजावलंय। प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल राज ठाकरे आणि शिरीष पारकरांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात आलाय। त्याची सुनावणी आज होती। यावेळी हे दोघंही हजर नव्हते। त्यांच्यावरती वॉरंट यामुळे बजावण्यात आलंय। 24 ऑगस्टला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे, त्यावेळी हजर राहावं यासाठी हे वॉरंट काढण्यात आलंय। सुनावणीला गैरहजर राहण्याची राज ठाकरे आणि पारकरांची विनंती देखील न्यायालयानं अमान्य केली आहे। रश्मी पुराणिक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। रश्मी, राज ठाकरे आणि पारकरांना आता न्यायालयामध्ये यावंच लागणार आहे। काय म्हणालं न्यायालय आज, नेमकी काय माहिती मिळते? नक्की अजित, आपल्याला माहिती आहे की 30,000 कोर्टामध्ये ह्या संदर्भात केस दाखल होती आणि राज ठाकरे आणि ह्यांनी विनंती केली होती की त्यांना कोर्टात दरवेळेस सुनावणी येण्याची त्यांची इच्छा नव्हती। त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की आम्हाला ह्या कोर्टाच्या कारवाईनं एक्झम्पशन द्यावं की आम्ही येऊ नये, परंतु कोर्टाने ही विनंती फेटाळून लावली आणि कोर्टाने स्पष्ट म्हटलं जर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने अशी कुठली तुमची विनंती मान्य केली नाही आणि जेव्हा तुम्हाला आम्ही सांगितलेलं होतं की तुम्हाला या कोर्टापुढे हजर राहायचंय तर तुम्हाला यावंच लागेल। आता 24 ऑगस्टची खरं तर पुढची डेट आहे आणि तेव्हा हे नॉन अवेलेबल वॉरंट इश्यू करण्यात आलं आहे। त्यामुळे तर राज ठाकरे असते, शिरीष पारकर असते, त्यांना कोर्टापुढे हजर राहण्याशिवाय सध्या तरी पर्याय नाही आहे। निश्चित धन्यवाद रश्मी या माहितीसाठी। आता राज ठाकरे आणि शिरीष पारकरांना पर्याय नाही, आता दिल्लीच्या कोर्टात हजर राहावंच लागणार आहे त्यांना। झी 24 तास एक पाऊल पुढे।